या मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे सन्माननीय संपर्क प्रमुख दिलीप जाधव, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पेलणारे आणि पश्चिम विदर्भात आम्ही निर्धास्त आहोत असे सन्माननीय संजय देशमुख जी, या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने इथे उपस्थित सुधीर कंवर जी, सुरेश मापारी, आमचे दुसरे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी महिला, आमच्याकडे नव्याने पक्षामध्ये आलेले आणि हा पक्ष मजबूत करण्यासाठी तन मन धन लावून प्रयत्न करणारे सेवानिवृत्त न्यायाधीश किशोरजी राठोड, या मंचावर अत्यंत निष्ठेने शिवसेनेसोबत उभे असलेले कॅप्टन प्रशांत सुर्वे, सर्व विधानसभांचे तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख, महिला संपर्क संघटिका, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाप्रबोधन यात्रेचे समन्वयक श्री उद्धवजी कदम, डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी, आणि हा कार्यक्रम सुरक्षित पार पडतोय का हे पाहतानाच त्याही पेक्षा अधिक कुठं चुकली तर सापडते का याच्यासाठी अगदी काळजी करणारे आमचे सगळे पोलीस भाऊ, तुमची काही चूक नाही दादा हो, पण अडचण सरकारची लय मोठी आहे, त्यामुळे आमची सगळ्या माध्यमांना, म्हणजे मी काहीही मांडण्याच्या आधी ज्या देवाभाऊंना उबळ येते शिल्लक सेना म्हणण्याची, त्या देवेंद्रजींनी हा नजारा एकदा बघावा। विशेष की हा नजारा आमचे सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सभेचा नाही, हा नजारा आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सभेचा नाही, अरे शिवसेनेच्या एका शिवसैनिकासाठी जर हे एवढे शिवसैनिक जमू शकतात, ये ट्रेलर है, ये ट्रेलर है पक्ष प्रमुखांच्या सभेची काय आगाज असेल याचा भान असलं पाहिजे या सगळ्या मंडळींना। दादा हो, मी काहीही बोलण्याच्या आधी एक कथा सांगितली पाहिजे, म्हणजे जरा जास्त कळेल। झालं काय माहितीये का, एक जंगल होतं, जंगलामध्ये एक गुफा होती, गुफेमध्ये वाघ वाघीण राहायचे, ते शिकारीला रोज बाहेर निघायचे। त्याच जंगलात अनेक प्राणी होते, उंट होते, हत्ती होते, अस्वल होते, कोल्ह होतं, लांडगं होतं, चित्तर होतं, तित्तर होतं, घोरपड होती, कासव होतं, सगळ्या प्रकारचे पाहुणे प्राणी होते। तिथेच एक बकरीही होती। ती बकरी ही चारा आणण्यासाठी जंगलात फिरत होती, फिरत 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 ती त्या वाघाच्या गुहेपर्यंत गेली। तिला कुठेतरी रडण्याचा आवाज आला, लहान पिलं रडताय तसं तिच्या लक्षात आलं। बघितलं, जवळ जाऊन गुफेच्या अधिक 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 जवळ गेली, बघितलं तर वाघाचे बछडे रडत होते। बकरीला दया आली, तिचं मातृत्व जागे झालं। ती म्हणाली, अरे बछड्यांनो का रडताय? बछड्यांनी सांगितलं, आमची आई आमचे बाबा आमच्यासाठी खायला आणायला गेलेत, आम्हाला भूक लागलीये, आम्हाला खायला काही नाहीये। बकरीचं मातृत्व जागे झालं। ती म्हणाली, बछड्यांनो रडू नका, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करेल। बकरीला पाना फुटला, बछडी बकरीला प्यायला लागली। बछडी तृप्त झाली, बकरी निघून गेली। दुसऱ्या दिवशी ही पुन्हा असंच झालं। दुसऱ्या दिवशी बकरी गेली,
बछडे वाट बघत होते. बछड्यांना बघून तिला पाना फुटला. तिने दूध पाजलं, ती निघून गेली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस हा शिरस्ता सुरू राहिला. आणि एके दिवशी अचानक नेहमीप्रमाणे बकरी गुफेमध्ये आली आणि तिथे ती त्या बछड्यांना पाना पाजायला लागली. इतक्यात वाघ वाघिणीची एंट्री झाली. वाघ वाघिणीला चाहूल लागली की अरे आपल्या गुहेमध्ये कुणीतरी आहे, काय करायचं. ते एकदम चौताळले, रागात आले, भडकले, गुरगुरले, डरकाळी फोडली. आणि आमच्या गुहेत यायची तुझी हिंमत कशी झाली, आमच्या बछड्यांना हात लावायची हिंमत कशी झाली, तुला तर एका पंजात आम्ही खलास करू. जसाही त्यांनी पंजा उगारला, तिची 2 बछडी होती, ती बछडी पुढे आली आणि म्हणाली, आई बाबा हिला मारू नका. अहो तुम्ही नसताना हीच आमची काळजी घेते, हिला मारू नका, हिला काही करू नका, हिचे आपल्यावर उपकार आहेत. हे ऐकल्याबरोबर रागाचं रूपांतर कृतज्ञतेमध्ये झालं. दोघांनी हात जोडले, आभार मानले की अगं बाई तुझ्यामुळे आमच्या बछड्यांना इतके दिवस आम्ही म्हणतोय की आमची बछडी इतकी सुरक्षित, इतकी सुखी, इतकी हसत खेळत कशी असतात, तू त्यांची काळजी घेतलीस का. आता बकरीच्या कुटुंबामध्ये आणि वाघाच्या कुटुंबामध्ये दोस्ती झाली, नातं तयार झालं, शेजार धर्म तयार झाला. आणि आता बकरीचे बछडे सुद्धा वाघाच्या बछड्यांसोबत खेळायला लागले, गुहेत यायला जायला लागले, वाघाला मामा म्हणायला लागले. कधी कधी वाघ आपल्या पाठीवरनं बकरीच्या बछड्यांना सैर जंगलातली करत होता. एके दिवशी असाच वाघ बछड्यांना पाठीवर घेऊन जंगलात न जात असताना घडलं काय, वरून जाणाऱ्या गरुडाने बघितलं. गरुड खाली उतरला, म्हटलं अरे काय नजारा आहे की वाघाच्या पाठीवर आपण बकरीचे बछडे बघत आहोत. गरुड खाली उतरला आणि त्या बकरीकडे गेला आणि म्हणाला, अगं बकरी मी काय बघतोय, हे काय चित्र आहे, अगं तुझी बछडी वाघाच्या पाठीवर कशी. बछडीने घडलेली सगळी घटना सांगितली की बाबा रे असं असं झालं, ती बछडी भुकेसलेली होती, मी पाना पाजला होता, वाघाला फार त्याच्याबद्दल आभार कृतज्ञता वाटली, तेव्हापासून आमचं नातं जुळलेलं आहे आणि ते माझ्या लेकरांना भाचा म्हणतात आणि माझ्या लेकरांचे ते मामा आहेत. काळजी किती घेतायत बघा बरं का. ते माझ्या लेकरांना मामा म्हणतायत, माझे लेकर त्यांना मामा म्हणतायत, काळजी घेतायत. कर भला सो हो भला, चांगलं केलं की चांगलं होतं देवा, आणि तू पण चांगलं कर, तुला पण कुणी पण चांगले भेटतील. गरुडाने मंत्र लक्षात ठेवला. 30 मास निघून गेले. एके दिवशी पावसाळा सुरू झाला, जंगलामध्ये पाऊस पडायला लागला. बघता बघता सगळीकडे पाऊस पाऊस पाऊस, पाणी पाणी पाणी, पूर 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 झाला. सगळीकडे पाणी, सगळ्या जंगलात जमिनीवर पाणी, खाली बिळांमध्ये पाणी जायला लागलं. जी जमिनीतली बिळं होती, एका जमिनीच्या बिळामध्ये उंदीर होता, उंदरांची पिलं होती. वरुण गरुड बघत होता, तो एका झाडाच्या फांदीवर थांबला होता. त्याने बघितलं की उंदराची पिलं ची 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 करतायत, नाका तोंडात पाणी चाललंय. गरुडाला आठवला बकरीचा शब्द, कर भला सो हो भला, कर्म चांगले केले पाहिजेत, आपण मदत केली पाहिजे. गरुड खाली उतरला पटकन आणि एका एका उंदराच्या पिलाला आपल्या चोचीतनं पटापटा उचलायला लागला आणि झाडावर सुरक्षित ठिकाणी त्याने ठेवलं. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की पाण्यात भिजल्यामुळे या सगळ्या बछड्यांना, या सगळ्या उंदरांच्या पिलांना थंडी वाजते, ते कुडकुडत आहेत. गरुडाला वाटलं यांची मदतच केली पाहिजे. गरुडाने आपले पंख पसरले आणि सगळी उंदराची पिलं आपल्या पंखाच्या खाली घेतली. पिलं त्या उभेला झोपी गेली. सकाळ झाली, दिवस उजाडला, सगळीकडे आकाश निरभ्र होतं. गरुडाला वाटलं आता धोका संपलेला आहे, आता आपणही उडून जावं. गरुडाने उडायचा प्रयत्न केला, पंख पसरायला लागला, पंखच पसरत, पंखच उडत नव्हते. काय झालं कळेना. गरुडाने इकडे इकडे बघितलं, अरे काय झालं, हे असं काय घडलेलं आहे. अगदी त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं की रात्रभर ज्या उंदरांना आपण पंखाखाली घेतलं होतं, त्याच उंदरांनी पंख कुरतडले, पंख कापण्याचा प्रयत्न केला. गरुड तसाच दुःखी अवस्थेमध्ये कसा बसा त्या बकरीपर्यंत पोहोचला आणि म्हणाला, अगं बकरी तू सांगितलं होतंस की चांगलं केल्यावर चांगलं मिळतं. मी सत्कर्म करायला गेलो आणि बकरी बघ माझे पंख छाटले ग, माझं काय चुकलं. बकरीने शांतपणे सांगितलं, वाघ दादा, गरुड दादा, अरे गरुडा तुला लक्षात आलं नाही रे बाबा, अरे मी कुणाची मदत केली,
अरे मी मदत वाघाची केली, वाघाने वाघाचे काळीज ठेवले आणि वाघ वाघासारखा वागला. अरे तू मदत उंदराची केलीस, उंदीर आपल्या अवकातीवर गेला, अवकात दाखवली उंदराने. त्यामुळे आणि माहितीये का उंदरांचं काय होतं, जहाज बुडतंय असं जर वाटलं तर सगळ्यात पहिली त्या बोटीतनं उड्या कोण मारतील तर उंदर मारतील. अशा उंदरांना आपण पुन्हा धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून इलाका तुम्हारा धमाका हमारा कर. या वाशिम यवतमाळ मध्ये ज्यांना सत्ता मत्ता दिली, या यवतमाळ मध्ये भल्या भल्यांची अवकात ज्या शिवसेनेने बनवली, त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काय करतंय. त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की अरे ज्याने तुम्हाला पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्याचे पंख छाटायला निघता. पण बदमाश आहो, अरे फरक पडत नाही. एक अव्वल अस्सल शेतकरी असतो की नाही, तुम्ही धान्य चोरून न्याल, पेरण्याची कला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं पेरणारी आणि नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शिल्लक सेना म्हणालात, अरे बघा इथं लोकसभा विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून जे इथे स्वागताला येत होते ना, जागा पुरत नव्हती. इथे जागा ही ताकद आहे आमची. हा सगळ्या पहिल्यांदा सगळ्यांना जरांची अवकात दाखवली पाहिजे, गरज आहे. कारण आम्ही जाऊ द्या गोडीत घ्यावं म्हणतोय, पण यांना काही कळतच नाहीये. राजे हो, मला याचं भान आहे की मी वाशिम मध्ये आहे. त्या वाशिम मध्ये वाशिम मध्ये या शिवसेनेचं रोपटं ज्यांनी लावलं आणि महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, त्या वंदनीय बाळासाहेबांनीही कधी काळी इथे हजेरी लावली. आणि इथे बोलताना त्यांनी सांगितलं की वाशिमच्या पुढचा तालुका हा शब्द पुसून काढा आणि तिकडे जिल्हा लिहा. तो जिल्हा ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे जुलै 1998 ला हा जिल्हा तयार झाला. मी त्या जिल्ह्यात आहे. मला आनंद आहे की ज्या परिसरात ही सभा होते त्या परिसराचं नाव सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचं नाव आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आता शिवसेनेचं काय होईल, त्या सगळ्यांना कळलं पाहिजे. विशेषतः देवेंद्र फडणवीस ज्यांनी कपटीपणाचा कळस केला आणि जे शिल्लक सेना म्हणाले, त्यांना कळलं पाहिजे. देवेंद्रजी, ओनली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी या वाशिम मध्ये नगरपालिकेत आमचे 7 नगरसेवक होते आणि 7ही जण जागेवर आहेत. भावना गवळींच्या सोबत कुणी गेलेलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये आमचे 7 सदस्य होते आणि 7ही जागेवर आहेत. भावना गवळी सोबत कुणी गेलं नाही. मार्केट कमिटीला आमचे 3 जण आताही आहेत. तुमच्या एवढे खोकेंचे पूर वाहत असतानाही पंचायत समितीला 5 मधनं एकाला जरा चटक लागलेली असेल, ते एक जरा हल्लय, पण 4 जण तट देऊन इथला किल्ला लढत आहे. ते त्यांना माहिती असलं पाहिजे. दादा हो, महाप्रबोधन यात्रा का आपण घेतोय आणि कशासाठी, तर आम्ही वारंवार म्हणतोय की महाप्रबोधन यात्रा ही कुणाला टीका करण्यासाठी नाही. पण जर कुणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिकांकडे वाकडी नजर करत असेल, जर कुणी सन्माननीय पक्ष प्रमुखांकडे बोट दाखवत असेल, त्यांच्याबद्दल अपशब्द काढत असेल, तर या शिवसेनेची एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्या प्रत्येकाचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल. आणि तो हिशोब घेतानाच सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राचे प्रश्न जे दुर्लक्षित झाले, कारण आता जी परिस्थिती चालली आहे महाराष्ट्रामध्ये,
जाणीवपूर्वक त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्यासाठी जन आक्रोश मोर्चे काढले गेले. कोल्हापूर असेल, अहमदनगर असेल, अकोला असेल, सातारा पुसेसावळी असेल, संभाजीनगर असेल, अशा अनेक ठिकाणाहून त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरते का यासाठी अनेक प्रयत्न केले. आमचे हे छोटे छोटे बारके बारके टिल्ले टिल्ले भाचे की नाही नितेश बितेश सारखे अशांनी रोज यायचं, फोटो स्टेटमेंट द्यायचे, असलेही उद्योग केले. पण तरी सुद्धा मुस्लिम भावंडांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि कमालीच्या संयमाने मुस्लिम भाऊ व्यक्त झाले, ज्यामुळे त्यांचा हिंदू मुस्लिम दंगलीचा डाव फसला. पण तरीही त्यांना महाराष्ट्र अशांत करावासा वाटला आणि तो अशांत करण्यासाठी आता ते मराठा ओबीसी असा वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहे. जाणीवपूर्वक जी कालपर्यंत गावगाड्यामध्ये राहणारे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागण, सुतार, लोहार, कुंभार, जे आमच्या 18 पगड जाती गुण्या गोविंदानं नांदत होत्या, त्या जाती एकमेकाने संशयाने बघतील अशा पद्धतीचं वातावरण जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. आणि तो प्रयत्न कसा होतोय हे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण मी मराठ्यांना देणारच अशी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं, तर दुसरीकडे फडणवीसांनी सांगायचं की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकीकडे गुणरत्न सदावर्तेने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटेने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची. सराटे आरएसएसचा पूर्णवेळ कार्यकर्ता. एकीकडे संदीपान भुमरे, अतुल सावे, गिरीश महाजन यांनी आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत असं अंतर्वली सराटीत जाऊन सांगायचं, तर दुसरीकडे नितेश राणे, दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांनी जरांगेचा बोलविता धनी कोण आहे असं म्हणत टीका टिप्पणी करायची. दादा हो, तुम्ही विचार करा. एकीकडे भाजप मधल्याच एका गटाने धनगर आरक्षण एसटीतून पाहिजे म्हणायचं, तर दुसरीकडे जर असे घडले तर आमचे 25 आमदार राजीनामा देतील असं नरहरी झिरवळांनी सांगायचं. तुम्ही विचार करा, नरहरी झिरवळ असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, बाळासाहेब सराटे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सगळीच्या दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, नितेश राणे असेल, अतुल सावे असेल, संदीपान भुमरे असेल, गिरीश महाजन असेल, ही सगळी माणसं एकाच ठिकाणी सत्तेत बसलेली आहेत, जी वेगवेगळे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यांना असं का करायचंय? कारण यांना महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांकडून लोकांचं लक्ष हटवायचं. महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न तुमच्या आमच्या समोर आले नाही पाहिजेत, तुम्ही आम्ही विचार नाही केला पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये महिलांची असुरक्षा किती वाढलेली आहे त्यावर तुम्ही बोललं नाही पाहिजे. कंत्राटी भरती, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी भरतीचा प्रश्न जो नागपूरला आम्ही फार व्यवस्थित मांडला होता की ज्या लोकांनी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम केलं, त्या लोकांच्या त्यांच्या हक्काचे पैसे तुम्ही देत नाही आणि तुम्ही मात्र लोकांच्या पैशावर गुवाहाटी सुरतला मजा मारून येता. त्याला काय अर्थ आहे? ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं. ते बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाहीत, 22 जिल्ह्यातल्या दुष्काळावर बोलत नाहीत, ते पीक विम्यावर बोलत नाहीत, अनुदानावर बोलत नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही विचारू नये म्हणून ते जाती जातीत भांडणं लावतात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षण नावाचं गाजर दाखवतात. परंतु महाप्रबोधन यात्रेचं हे आद्य कर्तव्य आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक गावखेड्यातला माणूस शहाणा झाला पाहिजे, प्रबोधित झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न म्हणूनच आम्ही प्रत्येक गावखेड्यात जाऊन, कारण आम्ही असा टीव्ही लावला की नुसते आम्हाला राजकीय रंगपंचमी आणि टीका टिप्पण्याच दिसतायत. लोकांच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसतच नाहीये. त्या लोकांच्या प्रश्नांवरती मांडणी झाली पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. म्हणून मी इथं वाशिम बद्दल ज्या वेळेला बोलायला लागते तर वाशिमचा मी बऱ्याचदा म्हणजे इथल्या काही लोकांशी भेटले, 3-4 दिवस झालं, काही अंदाज घेतला आणि मग मला काही गोष्टी जाणवल्या.
खरं तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती जेव्हा 98ला झाली, वाशिमचा मागास अनुशेष आणि एकूण अशंकित जिल्हा अशा अर्थाने वाशिमकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, हे राज्याचं खरं तर धोरण असायला पाहिजे. पण ते तसं झालं का? लोकप्रतिनिधींनी नेमकं काय केलं? म्हणजे अगदी एक एक उदाहरणं जरी सांगायची झाली तर पाटबंधारे प्रकल्पाचं मंडल कार्यालय जे वाशिम मध्ये होतं, इथून ते कार्यालय बुलढाण्याला हलवलं गेलं. काहीही गरज नसताना विभागाने 23 ऑक्टोबर 2023 ला त्याचा GR काढला आणि ते कार्यालय इथून बुलढाण्याला हलवलं. आता त्याच्यामुळे काय होतोय? त्याचा परिणाम असा होतोय की इथल्या एखाद्या माणसाला छोट्यातला छोटा कागद पाहिजे असेल तर 200 किलोमीटर लांब तिकडे चक्रा मारायला जावं लागतं. इथून तो जर 10-11 वाजता गेला तर तिथे पोचता पोचता 5 वाजता ऑफिस बंद होतं. काम कसं करायचं काय? त्याच्या जिल्ह्याचं त्याचं ऑफिस त्याच्याकडे असलं पाहिजे ना. पण ह्यावर कोण बोलणार? तीच गत दुसरी ठिकाणी झाली. या जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी, पाणी टंचाई दूर करण्यासाठी, विशेष काही योजना राबवायच्या म्हणून दुष्काळावर मात करण्यासाठी जे कार्यालय उभं झालं आणि याच पद्धतीचं जलसंपदेचं कार्यालय, हेही कार्यालय बुलढाण्याला वळवलं गेलं. आणि ते आता 2023 मध्ये, आणि एकही लोकप्रतिनिधी यावर अजिबात चकार शब्दाने बोलत नाही. हा वाशिम जिल्हा म्हणजे सोयाबीनचं अग्रेसर क्षेत्र आहे. जवळपास 90 ते 95% क्षेत्र हा सोयाबीनचा पेरा असलेलं क्षेत्र आहे. पण परिस्थिती काय आहे इथे? एवढी मोठी माया ज्या लोकप्रतिनिधींनी जमा केली, त्या लोकप्रतिनिधींच्या हे लक्षात आलं नाही की अरे एवढं मोठं सोयाबीनचं क्षेत्र आहे तर या जिल्ह्यामध्ये एखादी सोया मिल व्हायला हवी. ती सोया मिल झाली तर इथल्या लोकांना काही कामधंदा मिळेल, त्यांचे काही प्रश्न सुटतील. पण ते कसं करतील? अशी सोया मिल उभी करण्यापेक्षा एखादा बालाजी पार्टिकल उभा करून त्यातनं आपला काही सबमाल अंदर कार्यक्रम केलेला जास्त चांगला ना. तो कार्यक्रम त्यांनी जास्त केला. प्रश्न कुणी विचारायचे या लोकांना? आता परिस्थिती सोयाबीनची काय झाली आहे? सोयाबीनचे जर भाव बघितले तर बघा, साधारणतः 2014 ला, म्हणजे त्याच्या तर आधी खूपच सोयाबीनचा भाव कमी होता, पण 2014 ला जो भाव होता तो साधारण 4 ते 5 हजाराचा भाव होता. याच काळामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय भाजपचे आमदार पाशा पटेल यांनी एक कृषी दिंडी यात्रा काढली. या यात्रेमध्ये देवेंद्रजीही सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये पंकजा मुंडेही सहभागी झाल्या होत्या. आणि या यात्रेतून देवेंद्रजी असं म्हणत होते की सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, 10-12 हजारापर्यंत भाव गेला पाहिजे, म्हणून आमची दिंडी आहे. उद्धव साहेबांचं सरकार आलं तेव्हा सोयाबीनचा भाव साधारणतः 7 ते 10 हजाराच्या दरम्यान गेला. आणि आता पुन्हा एकदा, आता काय सोयाबीनचा भाव आहे तर पुन्हा एकदा 4 ते 5 हजारावर. असं का? तर सोयाबीनचे भाव पाडले जातात. हीच गोष्ट तुरीच्या बाबतीत झालीये. तुरीचे भाव काल परवापर्यंतचे किती होते? साधारण 12,500 प्रति क्विंटल हा तुरीचा भाव होता. 12,500 रुपये प्रति क्विंटल हा तुरीचा भाव. आता आपली तूर येणार, या महिना 15 दिवसात तूर मोडली जाणार. आपली तूर आता खळ्यावरनं पोते भरून घरी येणार. तोच तुरीचा भाव दणकन 11,000, कदाचित त्याच्यापेक्षाही खाली येईल. का? कारण एवढी मोठी तूर असताना आणि एवढ्या तुरीचं नियोजन व्यवस्थापन नसतानाही, काहीही कारण नसताना बाहेरून तूर आयात करण्याचं सरकारचं धोरण. का बाहेरून तुम्ही तूर आयात करताय? का इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान करताय? आधीच हा शेतकरी जो आसमानी संकटामध्ये अडकलेला आहे, त्यावर पुन्हा तुमचं सुलतानी संकट का लागताय? आणि या शेतकऱ्यांच्या बाबत कोण विचार करणार? ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अजून एक, मला आता तो व्हिडिओ दाखवायची इच्छा नाहीये, कारण तो उद्धव साहेबांनी पण एकदा दाखवलेला.
काय बोलत होते देवेंद्रजी, काय बोलत होते विरोधी बाकावरून. मी लाईट कापू देणार नाही, मी हे करू देणार नाही, असं जमणार नाही. आता काय झालं, आता शेतकऱ्यांचं काय परिस्थिती आहे. अरे एक एक डीपी आणि ट्रान्सफॉर्मर साठी इथला शेतकरी वेटिंग वर आहे, वेटिंग वर. तेवढ्यातून जर ट्रान्सफॉर्मर बसवलाच तर 48 आणि 72 तासामध्ये ट्रान्सफॉर्मर एकदमच उडतो. ट्रान्सफॉर्मर उडाला, पुन्हा नवा ट्रान्सफॉर्मर बसवायचा, पुन्हा पैसे भरा. काय करायचं शेतकऱ्यांनी. ट्रान्सफॉर्मर सारखे सारखे उडतात. ज्या ट्रान्सफॉर्मर कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर मागवले जातात अधिकारी टेंडर देऊन, हे कोणत्या कंपनीचे आहे, जेवढे फॉल्टी ट्रान्सफॉर्मर येतात ह्यावर कोणीच बोलत नाही. अधिकारी, सरकार आणि ट्रान्सफॉर्मरच्या त्या कंपन्या, ह्या सगळ्यांचं जणू काही आर्थिक साठ्यालोट्याचं गणित झालंय. शेतकऱ्यांकडे कोण बघत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय, यावरती अजिबात म्हणजे चकार शब्द बोलले जात नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो की आमचं सरकार आल्यानंतर आमची वाशिमसाठी ही पहिली जबाबदारी असेल की इथली महत्वाची कार्यालय जी बुलढाण्याकडे वळवली गेली आहेत, ती कार्यालय पुन्हा वाशिम मध्ये आली पाहिजे. जे इथल्या लोकांच्या सोयीसाठीच अत्यंत महत्वाचं काम आहे, ती कार्यालय इथं येणं. कारण त्या त्या जिल्ह्याला त्या त्या जिल्ह्याचं कार्यालय असतं. एका जिल्ह्यात 2 कार्यालय तुम्ही का करता, ही साधी गोष्ट आहे. त्यामुळे ती आमची पहिली जबाबदारी असेल. इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं ही जबाबदारी असेल. कंत्राटी आरोग्य कर्मचारी असेल किंवा आझाद मैदानावर बार्टी आणि महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी जे 20 दिवसापासून उपोषणाला बसलेत आणि सरकारला त्यांची दखल घ्यायला अजिबात वेळच नाही आहे, त्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी कुटुंब प्रमुख म्हणून ठामपणे उभे राहण्यासाठी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब हे कटिबद्ध आहेत. दादा हो, या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट की आम्ही दर वेळेला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचा प्रयत्न करतोय. आम्ही गोरगरिबांचे, सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सामान्य लोकांचे प्रश्न मांडताना पीक विम्याच्या साठी शिवसेनेने एक आक्रमक भूमिका घेतली. मागच्या दिवाळीच्या सणाला भर दिवाळीमध्ये धाराशिवचे आमदार श्री कैलास पाटील हे दिवाळीत उपोषणाला बसले. आपण इतके लढे दिले, पीक विम्याच्या विरोधात कोर्टात जाऊन वाटेल त्या पद्धतीने सरकारच्या समित्या सगळ्यांच्या समोर मांडणी केली आणि प्रत्येक ठिकाणाहून सांगितलं की पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा हा त्यांच्या खात्यामध्ये अग्रिम जमा केली पाहिजे. तो अजूनही जमा झालेला नाही. आम्ही पश्चिम विदर्भातले आमचे सगळे शिवसैनिक या संदर्भाने आग्रही भूमिका मांडताहेत. आणि होय, शिवसेना या मुद्द्यावर ठाम आहे की पीक विम्याची ही जी लढाई आहे, हे जे आंदोलन आहे, या आंदोलनात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. या सोबतच ज्या काही इथली बेरोजगारी असेल, इथल्या कंत्राटी भरती असेल, इथल्या लोकांचे प्रश्न असतील, या प्रत्येक प्रश्नावर मांडणी करणे ही आमची जबाबदारी आहे. पण होतंय काय, याच्यावर बोलत नाही ना कोणी. बोलायला सरकारला वेळ नाही. आम्ही प्रश्न विचारतो देवेंद्रजींना, तर देवेंद्रजींची ती जी शाउटिंग ब्रिगेड आहे ती काहीतरी भलतच बोलते, ती तर्काला धरून उत्तरच देत नाही. आम्ही म्हणतोय अरे अख्खं राज्य, दादा हो, माया हो, तुम्ही माझ्याशी सहमत आहात का. मी सरळ साधा प्रश्न विचारते. तो प्रश्न राजकीय नेता म्हणून नाही, आई म्हणून विचारते, बहीण म्हणून विचारते, लेक म्हणून विचारते की अरे माझ्या राज्यातला माझा भाऊ, माझा लेक, माझा बाप, माझा चुलता मालता, जी काही माझी माणसं आहेत, ही माणसं व्यसनाच्या विळख्यात अडकली नाही पाहिजेत. ड्रग्सच्या विळख्यामध्ये सगळीकडे तरुणाई अडकत चालली आहे आणि यावर सरकार बोलत नाही. हा प्रश्न विचारणं पाप आहे. हा प्रश्न आम्ही विचारतो त्यांना, तर यावर बोलत नाही देवेंद्रजी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, यावर बोलत नाही देवेंद्रजी. मी काल गेले होते अकोल्यामध्ये पीडित मुलीला भेटायला. 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, सिगरेटचे चटके देणं, मुंडन करणं, अमानुष पद्धतीने अत्याचार केले. मी अकोल्यातली काल यादी बघितली, मी थक्क झाले. शाळकरी मुलींवरच्या किती बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.
आणि महिला आयोगाची अध्यक्षा किंवा भाजपच्या 3ऱ्या 4थ्या फळीतल्या आक्रस्ताल्या पुढारी झालेल्या बायका त्या म्हणतात की सगळंच पोलिसांवर कसं सोडता, मुलींनी सुद्धा आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. अरे दादा हो, तुम्ही विचार करा, 5 वर्षाचं 7 वर्षाचं 10 वर्षाचं लेकरू त्याला काय कळणार आहे आत्मनिर्भरता. ते भाजपच्या त्या बायका सांगतात की आम्ही टोल फ्री नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा. अरे 7 वर्षाच्या लेकराजवळ असतोय का मोबाईल? त्यानं कधी टोल फ्री वर फोन करायचा? त्या टोल फ्री वरचा फोन त्याला जमल का करायला? कल्याणमध्ये 7 वर्षाच्या लेकराला भुसकून मारलं. मी त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला गेले तर काळीच कापत होतं, कारण त्या लेकराच्या फोटो समोर 3ऱ्या दिवशी नैवेद्य म्हणून काय ठेवलेलं होतं? एक मॅगीचं पॅकेट, चॉकलेट आणि छोटी कुर्ती. ही गंभीर परिस्थिती आहे. कायदा सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18 झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस कायदा मंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झालेले आहेत. अगदी आजची घटना आहे. आज येरवडा कारागृहामधला एक कुख्यात गुंड फरार झाला. टांगा पलटी घोड फरार. काय करायचं त्याच्यावर? अरे काल परवा मी एक व्हिडिओ ट्वीट केला आणि सांगितलं की बघा पोलिस कैद्यांना कसली पाकिटं पुरवतायत. पाकिट, अरे कैद्यांना एखादी वस्तू द्यायची असेल तर त्याची प्रक्रिया असते ना राजा. जेलमध्ये जावं, तिथं त्या कारागृह निरीक्षकाची परमिशन घ्यावी, लेखी द्यावं, वस्तू तपासाव्या, मग आत जाव्या. ह्या वस्तू आत कशा? कुठेतरी गाडी थांबून कशा काय तुम्ही पाकिटं दिली? पोलिसांच्या उपस्थितीत ही देवघेव करून कशी पाकिटं दिली? दादा हो, विचार करा. उद्धव साहेब सत्तेमध्ये असताना नुसत्या IQ माहितीवरून, कारण परमवीर सिंग नंतर म्हणतो माझ्याकडे कुठलाच पुरावा नाही, मी ऐकलं होतं म्हणून म्हणलो की 100 कोटीची वसुली. ऐकलं होतं. नुसत्या IQ माहितीवरून भाजपची शाउटिंग ब्रिगेड राजीनामा राजीनामा आणि सरकार पाडायची भाषा करत होती. आम्ही पुरावेच्या पुरावे देतोय रोज, तरी देवेंद्र भाऊ काही खुर्ची सोडत नाही. देवेंद्र भाऊला खुर्ची काय सुटत नाही. आता आजची गोष्ट आम्हाला काही बोलायचं नाही त्याच्यात. आजचीच गोष्ट म्हणजे कालची गोष्ट. काल आम्हाला सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला. आणि म्हणले की बाबा महाराष्ट्रातलं हे काही कुणाला ओळखायला येतंय का बघा. नाव नव्हतं, काही नव्हतं. कुणाला ओळखायला येतंय का बघा. हे मकाऊच्या कशीनोत काय करतंय ते. नाव होतं का? ना, कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. भाजपनं उडता तीर कशाला अंगावर घ्यावा? गरज आहे का? हा, लगेच भाजपवाले म्हणायला लागले तुम्हाला भाजपचेच लोक दिसतात का? म्हणजे त्यांनीच सांगितलं की भाजपचा माणूस आहे. बरं, तरी पण आपण काहीच बोललो नाही. तर त्यांचाच एक नेता म्हणला बावनकुळे साहेब बाहेर गेलेले आहेत आणि कुटुंबासोबत गेलेले आहेत. चोर की दाढ़ी में तिनका. अरे हम कुछ बोलेच नहीं, हम मुंह खोलेच नहीं. तुम्हीच बोलते, तुम्हीच राज खोलते. हा, हाय क्या हो महामानवांना महानायिका. अरे तुमचंच सगळं चाललंय, आम्ही काही बोललोच नाही. पण आम्ही कशासाठी, आम्ही काय म्हटलं, सन्मान्य संजय राऊत साहेब सुद्धा म्हटले की कुणी फिरायला गेलं, मजा करायला गेलं तर आमचं काही म्हणणं नाही बाबा, जावं, त्याच्यात काय. अरे पण राज्यात किती अस्वस्थता आहे, किती अशांतता आहे, राज्यातले प्रश्न काय आहेत. अरे कोरोना काळात सुद्धा एका रात्री जेवढे मृत्यू झाले नव्हते तेवढे मृत्यू कोरोना संपल्यानंतर त्या कळवा ठाण्याचं हॉस्पिटल असेल, संभाजीनगरचं घाटी असेल किंवा नांदेडचं हॉस्पिटल असेल, एका रात्रीतनं एवढे मृत्यू झाले की जे कोरोनात सुद्धा झाले नव्हते. काय दुरावस्था करून टाकली राज्याची. काय राज्य रसातळाला नेण्याची परिस्थिती आहे. सगळी राज्याची संस्कृती सगळा नाश करून टाकला. आणि ह्यावर आम्ही प्रश्न विचारायला गेलो. नुसतं म्हटलं की अरे कोण आहे बघा बाबा, कोण आहे. काय करतात? चिल्लर चाळे करतात, फोटो ट्विट करतात. कुणाचा? सन्माननीय नेते आदित्यजी यांचा. ही यांची जुनी पद्धत आहे. अरे पण कोण माणूस काय पितोय काय नाही हे जरा बघत जा ना. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे राजीव. पुण्यातली एक पत्रकार आहे, नाव आहे अश्विनी सातव. अश्विनी सातव ही अत्यंत धाडसी पोरगी आहे, धाडसी पत्रकार आहे. आणि
ही धाडसी पत्रकार तिने नितेश राणेला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा विचारला की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलता, तुम्हाला काहीच वाटत नाही का? ही अश्विनीच्या हातात एक कॉफीचा कप आहे आणि त्या कॉफीमध्ये जे फ्लेवर आहे वापरलेलं त्या फ्लेवरची बॉटल आहे. ती सांगते की हा फ्लेवर या कॉफीमध्ये फार छान असतो. काय करावं भाजपच्या ट्रोलधारीनं, जे आता सन्मान्य आदित्यजींचे फोटो ट्विट करतात आणि ह्यांना सांगितली लायकी दाखवली पाहिजे यांची. या अश्विनी सातव नावाच्या एका धडाडीच्या पत्रकार पोरीचं तिला ट्रोल करताना तिच्या हातातली बॉटल आणि तो कप कसा बदललाय बघा इकडे. सुषमा अंधारे असं खोटं बोलतच नाही, आपल्याकडे पुरावा असतोय, आपल्याकडे कायदा असतो. ही पद्धत आहे, ही संस्कृती आहे. अरे एक पत्रकार पोरगी तुम्हाला नुसता साधा प्रश्न विचारला की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष का बदलता, एवढं चिडायचं असतंय होय, एवढं रागवायचं असतंय की डायरेक्ट त्या लेकराचा फोटोच बदलता. अरे ती पत्रकार सोडून कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे, त्या लेकराला आबरू आहे, ह्याचा जरा बी विचार नाही करायचा तुम्ही. कसलं ट्रोल धाड आहे यांचं. काय पिलो आदित्यजींच्या ग्लासात काय आहे, काय म्हणलं. अरे ग्लासात काय आहे म्हणजे काय? राऊत साहेब म्हणाले त्याला मोदी ब्रँड म्हणतात. दाखव रे दादा कसलं असतंय ब्रँड ती. चक्रवाढ व्याजासकट हिशोब केलाच आहे. नादच करायचा नाही. तुम्ही गरज नसताना सन्माननीय पंतप्रधान जी आहेत आणि ते कदाचित पेय घेत आहेत, ते कदाचित डिटॉक्स वॉटर पित आहेत. आता आपण गरीब माणसं असतो, आपण जर्मनचा ग्लास, स्टीलचा ग्लास वापरतो. ती हायफाय माणसं